रोटेशनचं ऑप्शन पाय कोणतं आपल्या फोनला राहत कसं त्याच्यात पाय लवकर पाय लवकर त्याच्यात याच्यात पाय याच्यात अरे आजच्या ऑप्शन होते याला काय अडचण येऊ राहिली काय याला अडचण येते विकास महाराज 2 मिनिट आपला मनोगत व्यक्त करतील. विकास महाराजांनी ओम शो मराठी काय सांगतो टच करायचं नाही महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमः पार्वतीपतये हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की गुरुदेव दत्त सद्गुरु गुरुनानक स्वामी महाराज की जय. शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने तसेच भगवान महादेवाच्या भगवान गौरी शंकर श्री नर्मदेश्वराच्या कृपाशीर्वादाने आपल्या या परम पावन पुण्यभूमीमध्ये कालपासून आपण ज्या महान ग्रंथाची कथा श्रवण करतो आहोत, वेदव्यासांच्या पवित्र त्या ठिकाणी लेखणीतून गणपती बाप्पांच्या शुभ हस्ते लिखित असा हा महापुराण ग्रंथ प्रत्यक्ष भगवान शंकरांनी याचं वर्णन नंदीला सांगितलं आणि नंदीच्या मुखातून सनक सनंदन सनातन आणि जे शेवटचे सनत कुमार आहे त्या नंदीने त्या सनत कुमारांना हे ग्रंथ सांगितला. त्या सनत कुमारांनीच वेदव्यासांना या ग्रंथाचे श्लोक त्या ठिकाणी शिकवले आणि वेदव्यासांनी ते 1 लाख श्लोकाचं त्या ठिकाणी आपल्या कलियुगातील माणसाकडे जास्त वेळ नाही, प्रत्येकाला या ठिकाणी धावपळीचं युग या ठिकाणी झालेलं आहे, तर प्रत्येकाला त्या ठिकाणी हा ग्रंथाची कथा श्रवण करायला मिळावी म्हणून 24,000 श्लोक आणि 7 संहितेमध्ये आपल्या सर्वांसमोर आपण ज्यांच्या रसाळ वाणीतून हा ग्रंथ ऐकतो आहोत त्यांचा बाबाजींचा परिचय द्यायचा तर आपल्या सर्वांना बाबाजी परिचित आहे, परंतु मला खरंच या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटेल
की आपण मराठवाड्याच्या भूमीमध्ये बसलेलो आहोत. आपला महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याची भूमी. सर्व साधू संत हे मराठवाड्यात जास्त जन्माला आले. जे संत मराठवाड्यात ज्यांनी जन्म घेतला ते रसिक संत झाले. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीचा जन्म सुद्धा मराठवाड्यातला आहे. आपल्याच भूमीतील निमगाव मधील परमपूज्य स्वामी संतोषगिरीजी बाबा ज्यांच्या भजनाच्या या ठिकाणी माध्यमातून जनार्दन स्वामींचा भक्ती मार्ग प्रत्येक घरापर्यंत पोहोचला ते सुद्धा आपल्याच भूमीतले आहेत. ज्यांच्याकडे आम्ही लहानचे मोठे झालो असे परमपूजनीय स्वामी माधवगिरीजी बाबा यांचा सुद्धा जन्म मराठवाड्यातला आहे. आणि ज्यांच्या वाणीतून आपण या ठिकाणी ग्रंथ या कथा श्रवण करतो आहोत असे आचार्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी बाबा यांचा सुद्धा जन्म मराठवाड्यातला आहे. आणि भोलेगिरी बाबांचा सुद्धा जन्म मराठवाड्यातला आहे. बघा मराठवाडा किती या ठिकाणी पावन आहे. महाराष्ट्र या राष्ट्राचं जरी नाव असलं तरी सांगायला काही हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे म्हणून हे महादेव राष्ट्र म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. एवढा सुंदर या ठिकाणी मराठवाड्याच्या भूमीत आपण बसलेलो आहोत. जनार्दन स्वामींच्या कृपा छायेखाली आपण या ठिकाणी भक्ती मार्गात आलेलो आहोत. बाबाजींचा आणि तुमच्या म्हटलं मला जास्त वेळ नाही घ्यायचा, परंतु बाबांनी सांगितलं 2-5 मिनिटं बोल म्हणजे तुझी प्रॅक्टिस होईल समोर. बाबांना आता कुंभमेळ्याचं मोठं पद भेटणार आहे. आता फक्त महाराष्ट्राच्या जुना आखाड्याचे अध्यक्ष बाबाजी सध्या आहेत. अगदी थोड्याच दिवसामध्ये जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आणि महामंत्री श्री हरिगिरीजी बाबांच्या त्या ठिकाणी सानिध्यामधून बाबांना संपूर्ण भारताचं अध्यक्षपद भेटणार आहे. 13 त्या ठिकाणी आखाड्यांचं. बाबांना वेळ नाही राहणार. मग आश्रमातले काही विद्यार्थी तयार झाले पाहिजेत म्हणून तुमच्या समोर बाबांना बोलायला लावलं 2-5 मिनिटं. ज्या महान ग्रंथाची आपण कथा श्रवण करतो आहोत ते महादेवाची कथा आपण श्रवण करणार आहोत. त्या महादेवांना महादेव का म्हणतात? सर्व देवी देवतांना आपण या ठिकाणी फक्त देव म्हणतो, परंतु माझ्या भगवान शंकराला काय म्हणतो आपण? बोला ना, आता बोलत नाही तुम्ही. बोला बोला. मराठवाड्यातल्या भूमीतल्या लोकांनी घाबरले पाहिजेत कोणाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपण. बिनधास्त बोलायचं. बाबा आपले, गाव आपले, जनार्दन स्वामी आपले. कशाला घाबरायचं? सर्व देवतांना या ठिकाणी देव म्हणतात, परंतु माझ्या भगवान शंकराला महादेव म्हणतात. ज्या वेळेस समुद्र मंथन झाला आणि त्या मंथनामधून हलाहल त्या ठिकाणी विष बाहेर निघालं की विष कोण घेणार? या संपूर्ण सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा विनाश आता होईल, हे विष कोणी घेणार नाही. म्हणून संपूर्ण देवी देवता ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, हे ब्रह्मदेवा, हे विष या ठिकाणी निघलंय आणि सगळ्यात जास्त म्हातारी तुम्हीच आहे, मग हे विष तुम्ही घेऊन टाका, तुमचा नंबर लावा पहिला. ब्रह्मदेवाने सांगितलं, देवतांनो, मी जर हे विष घेतलं तर या सृष्टीचं ते उत्पन्न करण्याची जी जिम्मेदारी माझ्याकडे ती कोण घेईल? सृष्टी उत्पन्न होणार नाही इथून पुढं. ब्रह्मदेवाने ते काही विष घेतलं नाही. विष्णूकडे गेले. विष्णूने सांगितलं, भगवान विष्णूने काय सांगितलं? माझी लक्ष्मीला शोधण्यासाठी समुद्र मंथन करतोय, अजून लक्ष्मी सापडली नाही, तुम्हाला विष देता? म्हणून माझा महादेव बघा किती भोळा आहे. त्या ठिकाणी भूत भावन भगवान शंकर यांच्याकडे संपूर्ण देवदेवता गेले, परंतु महादेवाने सुद्धा विष पान करण्या अगोदर परम आराध्य गुरुदेव भगवान श्री स्वामी माधवगिरीजी बाबा नित्यनेम विधीच्या प्रवचनात सांगतात की महादेवाने सुद्धा विष घेण्या अगोदर आपल्या पार्वतीला विचारलं की घेऊ का नको, जगत कल्याणासाठी विष घ्यायचंय. म्हणून जर घरातली लक्ष्मी सुखी असेल तर संपूर्ण परिवार सुखी असतो. यत्र नार्यस्त्री पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जर घरातली नारी सुखी असेल तर संपूर्ण परिवार सुखी असतो, आणि परिवार सुखी असला तर समाज त्या ठिकाणी घडत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ यांनी सुद्धा छत्रपतींना जे संस्कार घडवले त्या अगोदर आपल्या धर्मग्रंथाचं त्या ठिकाणी शिक्षण दिलं. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध केला तर कसा केला? संपूर्ण पोटातले आतडे बाहेर काढले. हे पुराणामधली कथा ऐकली होती. नरसिंह भगवंतानी हिरण्यकशिपूचे आतडे बाहेर काढली होती. ती कल्पना त्यांना तिथून सुचली. आपण म्हणतो आपले मुलं आता आमचं ऐकत नाही, लेकरं ऐकत नाही, आई वडिलांचा अपमान करतात, दारू पितात वगैरे.
पण ते कसे ऐकतील? आपण त्यांना संस्कार नाही दिले कधी. त्यांना फक्त शिकवलं, शाळेमध्ये पाठवलं, इंग्लिश मिडियमला पाठवलं. पाठवा तुम्ही इंग्लिश मिडियमला, शाळेत शिकवा, परंतु अशा शिवमहापुराण ग्रंथासारखा सद्ग्रंथ असतो त्यांना कथा शिकवा. या कथा म्हणजे काही म्हाताऱ्या माणसाने ऐकण्याच्या कथा नाही. जीवन कसं जगायचं, जीवन जगत असताना आपले नाते संबंध कसे सांभाळायचे, आपला परिवार, आपला समाज कसा घडवायचा, हे जर आपल्याला शिकायचं असेल तर शिवमहापुराण सारख्या पवित्र पावन ग्रंथाचा आपल्याला त्या ठिकाणी अध्ययन स्वतः करावं लागेल. अशा बाबाजींसारख्या स्वर संतांच्या वाणीतून आपल्याला तो ग्रंथ श्रवण करावा लागेल. म्हणून त्या ठिकाणी महादेवाला सांगितलं, महादेवा तुम्ही हे विष घ्या. तर भगवान महादेवाने ते विष, ते हलाहल आपल्या हातामध्ये घेतलं आणि राम म्हणताच ते संपूर्ण विष आपल्या कंठामध्ये साठवलं आणि म्हणून आपलं मुख बंद केलं. आता जर ते हृदयात जाऊ द्यायचं तर माझ्या हृदयामध्ये प्रभू श्रीरामचंद्र आहे, तर रामांना त्या ठिकाणी हानी होईल. आणि जर बाहेर जाऊ द्यायचं तर हे संपूर्ण सृष्टीचा नाश होईल. म्हणून महादेवाने काय केलं, आपण ज्या ग्रंथाची कथा श्रवण करतोय ना, त्या ग्रंथामध्ये बघा महादेवाचा परिवार हा संपूर्ण पूजनीय परिवार आहे. एवढ्या अव्यवस्थेमध्ये सुद्धा व्यवस्थित जर कोणाचा परिवार असेल तर तो महादेवाचा परिवार आहे. आपला सुद्धा घर, आपला परिवार व्यवस्थित चालावा म्हणून या ग्रंथाची कथा श्रवण करताना नीट लक्ष देऊन आपण ऐकलं पाहिजे. सावधान तया शृणु, सावध होऊन या ग्रंथाची आपण कथा ऐकली पाहिजे. महादेवाने ते विष धारण केलं. बघा महादेवाचं वर्णन कसं 2 मिनिटात सांगतो. महादेवाच्या कंठामध्ये विष आहे, जे आतही जाऊ द्यायचं नाही आणि बाहेरही जाऊ द्यायचं नाही, म्हणजे आपल्या कंठामध्ये साठवून ठेवायचं. कंठामध्ये विष आहे आणि जटेमध्ये गंगा आहे आणि गळ्यामध्ये भुजंग आहे. कंठात विष, जटेमध्ये गंगा, गळ्यामध्ये भुजंग आणि या संपूर्ण त्रिभुवनाचा राजा असून सुद्धा त्याचं शरीर कसं आहे, नंगम नंग आहे. असा माझा भोला शंकर आहे. बाबाजींच्या पवित्र वाणीतून आपल्याला राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींनी कसा हा शिवभक्तीचा प्रचार प्रसार आपल्या संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी केला, ती कथा आपल्याला शिवमहापुराण ग्रंथाच्या माध्यमातून परमपूजनीय स्वामी श्रीगिरीजी बाबांच्या वाणीतून श्रवण करायची आहे. सर्वांना मी विनंती करतो की बाबाजींचा टाळ्याच्या गजरात या ठिकाणी विनंती करूया आपण की बाबाजी आम्हाला सुद्धा भगवान महादेवाची पवित्र पावन कथा जनार्दन स्वामीचा भक्ती मार्ग तुमच्या वाणीतून ऐकायचा आहे. आमचे कान तुमच्या वाणीतून तृप्त करायचे, म्हणून आम्ही सर्व तुम्हाला नम्र विनंती करतो बाबाजी तुम्ही आम्हाला या महान ग्रंथाची कथा सांगा. जय जनार्दन, जय जनार्दन. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शुभचन्द्रमौळि मनीन्द्रमाथा मुकुटिदळालि कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझवीन शंभो मज तारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगम् इन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान भक्त दत्त अलंकरण जनार्दन स्वामी महाराज भगवान गणपतीश्वर महाराज जय गणपती भगवान की रामचंद्र की बोलो रुद्राईश्वर भगवान की छत्रपति शिवाजी महाराज गौरीदानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सर्वांग हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ गंगे सर्वांनी 2 मिनिटं उभा राहून फक्त 2 हात वर करायचे, फक्त 2 मिनिटासाठी, जास्त नाही. बंद केलं तरी चालेल किंवा बाजूला करायचं. बंद कर दे इकडे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी सर्वांनी Krishna Hare Jai Jai Rama Krishna Hare Rama Krishna Hare Jai Jai Rama Krishna Rama Krishna Hare Jai Jai Rama Krishna Hare Rama Krishna Hare Jai Jai Rama Krishna शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गोंदगाव आश्रमामध्ये रुद्रेश्वराच्या सानिध्यात आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात। दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं
ज्यांचं कुशल मार्गदर्शन आहे, ज्यांचा सहवास आपल्याला मिळतो, आशीर्वाद मिळतो, असे 108 श्रीमंत स्वामी भोलेगिरीजी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणी जालन्यावरून आमचे विकास महाराज आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. विशेषतः ईश्वर महाराज आहे, मेघनेश्वर आहे, त्या ठिकाणी चंदू आहे, ऋषी आहे, सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. काही भक्तजन, माता भगिनी आणि तरुण मंडळी ज्यांनी कार्यक्रम घेण्यासाठी रात्रीचा दिवस केला. आता सुद्धा 2-3 गावामधले लोक आलेले आहे की बाबाजी कोळ, राजनगाव, बरेच ठिकाणचे आले की कार्यक्रम पाहिजे आहे. कोणाला 2 दिवस का होईना इच्छा राहते, परंतु नाही शक्य होत. परंतु आपण जेवढं शक्य आहे तेवढं करतो आहोत. म्हणून शिव महापुराण कथा ज्यासाठी तुम्ही आलात, हे बघा, हजारो राजर्षी यज्ञ केला. राजर्षी यज्ञ म्हणजे फार अवघड आहे. हत्तीची सोंड असते ना, तशी धार अखंड लागते तुपाची, तेव्हा तो राजर्षी यज्ञ होतो. आणि तो कोणी केला होता? पाची पांडवांनी केला. पाची पांडवांनी केला, परंतु सगळे जेवायला आले. भगवान श्रीकृष्ण स्वतः पत्रावळ्या उचलायचे, एवढी सेवा केली. परंतु असा नियम होता की जोपर्यंत घंटा वाजत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की अरे अर्जुना, भीमदादा, धर्मराज, आपल्या यज्ञामध्ये घंटा वाजला नाही याचा अर्थ यज्ञ पूर्ण झाला नाही. देवासन मग याच्यासाठी काय करायचं? म्हणजे मग शोधा, कोणीतरी संत कुठेतरी उपाशी असले पाहिजे, आणि जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही. आता मोठे संत होते तिकडे, एक दुर्वासासारखे, त्यांच्याकडे गेले सगळेजण. भीमदादांनी सांगितलं चला ना, म्हणे मला 100 यज्ञाचं जर पुण्य देत असेल तर मी येतो. आता एकच पूर्ण होईल, 100 यज्ञ कुठून होणार? अर्जुन गेले, सगळे गेले. भीमदादांनी सांगितलं उचलून आणू. आता भीमदादाच होते, त्यांना उचलून आणू म्हणे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं नाही, आदरानं जावं लागेल. कारण कुंती मातेचा असा नियम होता, जोपर्यंत भगवान शंकराची पूजा करत नाही तोपर्यंत पाणी प्यायचं नाही. काय करायचं नाही? भोलेनाथ बाबाची पूजा, आवाज येतोय सर्वांना? पाठीमागेपर्यंत आहे ना सगळ्यांना? थोडासा वाढला तरी चालेल. आणि म्हणून जोपर्यंत भगवान शंकराची पूजा आपल्या हातून होत नाही तोपर्यंत काय करायचं नाही? पाणी प्यायचं नाही. एक दिवस काय झाले, सर्व बाहेर गावी गेले आणि त्या ठिकाणी भगवान शंकराची पिंड नव्हती. भीमदादा आले, आई आई म्हणे काय पाणी पिली? म्हणे नाही, इथं भगवान शंकराची पिंड नाही, मी कसं काय पाणी पिऊ? म्हणे माझा नेहमी जोपर्यंत भगवान शंकराची पूजा करत नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही. आता भीमदादा होते, भीमदादाने सगळ्या जागेवरची फुलं एकत्र केले आणि त्या फुलाची शिवलिंग बनवली. आणि फुलाची शिवलिंग, आई 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 म्हणे काय, चाल 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 म्हणे. एक ठिकाणी मी शिवलिंग पाहिलं, त्याच्यावर सुर्ण असं सजून ठेवलं, एकदम मस्त दिसतंय, चाल 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 पटकन. आई भावनेच्या भरात आली, भगवान त्या फुलावर मस्तपैकी एक तांब्यावर पाणी टाकला, पूजा केली आणि आईने सांगितलं वा वा आता मी पाणी पिले. अगं आई काय म्हणे, तू फसली आज? म्हणे काय? अगं त्याच्या खाली शिवलिंगाचं नाही, मी सगळे फुलं जमा केले आणि त्याचं शिवलिंगाची ती पूजा केली ना. आईने कानाला हात लावली, अगं हे बघ म्हणे सगळे फुलं आहे. असे फुलं काढायला गेले, माझा भोले बाबा शिवलिंगाच्या रूपात प्रगट झाला. श्रद्धेनं त्या देवाचं नाव फुलेश्वर. काय नाव ठेवलं? भोले बाबा आहे. तुम्ही कशाचंही शिवलिंग बनवा, गव्हाच्या पीठ याचं बनवा, हळदीचं शिवलिंग बनवा, कुठलाही शिवलिंग बनवा, प्रसन्न होतो. म्हणून या ठिकाणी भगवंतानं सांगितलं, अगं द्रौपदी तू जाते का? संत आलेले, द्रौपदीने सांगितलं काय हरकत नाही.
आतापर्यंत प्रत्येक जण, आता द्रौपदी तशीच निघाली, अगं रथावर बसून जाय, नाही नाही म्हणे संतांकडे जाता रथ नको म्हणे, मग मला चप्पल पण नको, काहीच नको, तशीच गेली. गेल्यानंतर त्या संतांना नमस्कार केला, म्हणे महाराज चला ना. महाराजांनी सांगितलं जोपर्यंत मला 100 यज्ञाचं पुण्य देत नाही तोपर्यंत मी येणार नाही. म्हणे महाराज मी असं ऐकलेलं आहे की संतांकडे जाताना वाट चाले, नाम घेत राम म्हणता वाट चाले, नाम घेता वाट चाले, यज्ञ पावला पावले. द्रौपदीने सांगितलं देवा महाराज मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही एवढ्या दूर आहे, किती पावलं झाले मोजा. महाराजांनी सांगितलं अगं द्रौपदी जवळजवळ 1000-2000 पावलं झाले असते, त्याच्यात 100 यज्ञ तुमचे काढून घ्या, बाकीचे निघान चला. भगवान तर लगेच संत त्या ठिकाणून उठले, अगं पार द्रौपदी एवढी कशी हुशार आहे, तुझ्या म्हणण्याने चलाच लागेल. आले आणि तिथं आले नाही, नुसते पात्रावर बसले नाही, एक कण फक्त तोंडात घेतलं, लगे घंटा वाजला, लक्षात ठेव. म्हणून सूर्य अग्नी ब्राह्मण गाव वैष्णव घुमड जला. सूर्यनारायणाला साक्ष ठेवून, ब्राह्मण देवतेला साक्ष ठेवून आपल्या विधीमध्ये हा मंत्र आहे. अग्निनारायणाला साक्ष ठेवून, गोमातेला साक्ष ठेवून, संतांना साक्ष ठेवून जर कार्य केलं तर ते पूर्णत्वाला जातं. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. आज पवित्र बाबाजींच्या ज्या ठिकाणी आश्रम आहे आणि ज्या आश्रमात सद्गुरू जनार्दन स्वामी कितीतरी वेळ या ठिकाणी बसलेल्या, त्या बसलेल्या जागेत, त्या स्पर्श झालेल्या जागेत आपण अगदी अंतकरणातून सांगतो, त्या जागेत आपण बसल्यामुळे आपण अगदी पवित्र आणि पावन होतो आहोत. कारण तिथं सद्गुरू जनार्दन स्वामींचा, गुरु माऊलींचा स्पर्श झालेला आहे. कारण आपण म्हणतो जागे जागेचा महिमा, जागेचा खूप महिमा. आम्ही जवळजवळ 3 वर्ष शिवपुरीत होतो. आमचे बोलेगिरी बाबा यायचे तिथे, एवढं पहाटे यायचे, बाबाजींचं स्नान असायचं, इथून यायचे. त्या काळात गाडी नाही, घोडं नाही, का पायी पायी निघायचं. आम्ही शिवपुरीत तोपर्यंत सगळं आवरून बिरून ठेवायचं. बाबाजीचं किती काय असेल, किती सेवा करेल अशा सगळ्यांनीच. भाग्यवान येतो हे बघा. पण माणसाचं मन कायम एका ठिकाणी राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. एका राजाने काय सांगितलं, ही बकरी म्हणे, हिला पोटभर जेवून घालायचं, जोगली पाहिजे चांगली. आम्ही शेतकरी लोक बकरी घेतली, घेऊन गेले चरायला. दिवसभर कधी शेवग्याच्या हे घाल, अजून जे लागेल ते, तिला काय काय खायला मिळेल तेवढं पोट जोगून टाकायचे. राजेसाहेबाच्या दरबारात पुढे यायची बकरी. राजाने सांगितलं 1 लाख रुपये देईल बकरी जोगवली. प्रत्येकाने बकऱ्या न्यायच्या. अक्षरशः महिना झाला, राजाने थोडंफार त्याच्या पुढे टाकलं की परत खायला सुरुवात करायची. दिवसभर चारून सुद्धा ती शेंडा खाल्ल्याशिवाय राहत नाही. एक दिवस एक जण आला म्हणे, मी चारून आणतो बकरी, तिला काय लागत. आता नेली बकरी नेली, जिथं चरायला लागली तर त्यांनी काठी घ्यायची,
दिवसभर आज प्रयोग चालू होता. दिवसभर हेच चाललं की तिने तोंड मध्ये टाकलं का तोंडावर मारलं. संध्याकाळी बकरी हजर झाली. राजे साहेबांनी सांगितलं, आणा तिचं काय चारा खाय आणायचं तिचं ते आणून टाका पुढं. बकरीने तिच्या पुढे टाकले त्याच्याकडे पाहिलं पहिल्यांदा. त्याच्या हातात काहीच नव्हतं पण तरी त्याच्याकडे पाहत राहिली. अशी त्याच्याकडे पाहायची गवताकडे पाहायची पण तोंड जर लावलं तर काय अटकाय. सगळेजण पाहू लागले आज बकरी का बरं हे करत नाही. म्हणून बाबांनो हे बहुसागर आहे. ही मनरूपी बकरी कधी शेंडा खायला जाईल सांगतात नाही, कधीच जोगत नाही. म्हणून हिला जर या मनाला इथं जर जोडलं, देवा माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे पाय, माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे पाय. वाऊगाची प्रेम नको प्रेमा, वाऊगाची प्रेम नको प्रेमा, देवा माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे पाय. म्हणून आपलं मन इथं बाबाजींची पालखी आहे. पालखीत तुम्हाला जनार्दन स्वामी दिसते का नाही दिसते पण आमच्यासाठी आहे. लक्षात राहा. इथं बसल्यापैकी कोणी कोणी जनार्दन स्वामी पाहिले लोअर बोट करा. वा वा, काय भाग्यवान आहे. याचा अर्थ तुम्हाला डोळे झाकून देव पाहायची गरज नाही. तुम्ही काय केलं, खूप जन्माचे तपश्चर्या आले, प्रत्यक्ष तुम्ही महादेवाचं रूप बाबाजी पाहिजे. जेवढ्याने दर्शन घेतलं, पायाचं दर्शन घेतलं, भाग्यवान आहे. अति भाग्यवान. आम्हाला जर कोण म्हणलं की तुम्ही देव पाहिला का, म्हणलं आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, 24 तास पाहिले. भाग्यवान आहे आपण. म्हणून एकदा बाबाजी याला चालले होते हरिद्वारला आणि गाडी अडवली. हे सगळे महात्मे गाडीत बसले होते. गाडी अडवली त्यावेळेस निफाडकर सर, संतोष ड्रायव्हर बरेच होते. कोण आहे गाडीत, म्हणे बाबाजी गाडी. बाबाजी त्यांना काय माहिती, आता ते हिंदी बोलणारे लोक आणि हे आमचे बाबा लोक त्यावेळेस सगळे बारदानात होते. म्हणे हे कोण आहे, म्हणे त्यांचे शिष्य आहे. बरं एकाने तेल लावलं नाही, काही नाही, अर्ध्यालेच बारदाना गुंडाळलेले. बरं समजाना बी नक्की कोणी. भगवे कपडे नाही आणि सफेद कपडे नाही, वेगळेच कपडे. काय बारदाना नेह मी संगतीच खाली यांना पाहून ते अजूनच दसरले. बरं त्यावेळेस अवस्था का लयच कठीण. बरं बारदाने बी अर्धलेच गुंडळलेले, अंगावर तर काहीच नव्हतं राहत. पायात चप्पल माहित नव्हती. एकाला त्या काळात चप्पल माहित नव्हती. एकाला ही अशी चप्पल नाही काही, फक्त अर्धले बारदाने, ते बी कोणी कोणी गोण्याच गुंडळायचे. लय अवघड होत. ही खाली उतरल्यावर समजा बी नक्की कोणी, पण त्यांना माहित नाही. भूत वेताळ नाचती, याच्यामध्ये कोण असेल, शृंगी असेल, कोणी भृंगी असेल, कोणी कोण असेल, त्यांना काय माहिती. पुढे तुमचे बाबाजी म्हणे इथं दरवाजात बसेल. दरवाजा असा खोलला, मध्ये कप्पा होता. ते मोठा अधिकारी असा कप्पा खोलताच
त्याला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी दिले. प्रत्यक्ष भगवान शंकर दिसते. कैलाची शंकर दिसल्यावर त्याने साष्टांग दंडवत केला. चुकलं माझं. बसवले गाडीत आणि त्यांनी रजा टाकली आणि तो गाडीत होता. यांना विचार बाबा प्रत्यक्ष आले. पूर्ण कुंभमेळा झाला. बाबाजी म्हणे चला लवकर लवकर चला पटकन चला. पूल पार केला आणि पूल पडला. म्हणजे बाबाजीला अगोदरच कळलं होतं. आणि इकडं बाबाजी निघून आले. सगळ्या गाड्या आल्या बाबाजींच्या निघून. मग त्याला तो कळालं. त्याने शेवटी बाबाजीने त्याला एक मस्त फोटो दिला. आजही बाउंड्रीवर बिचारा आता रिटायर झाला तो. म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन झालं. बाबांनो एक दिवस लक्ष्मी म्हणे भगवान विष्णू तुमची अखंड चरण सेवा मिळण्यासाठी मला काय केलं पाहिजे. आता श्रीहरी ते श्रीहरीने सांगितलं तुला स्फटिकचं शिवलिंग दिलेलं आहे. वेगवेगळे शिवलिंग असतात. कोणी स्वतः यमराज लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा करतात. स्वतः इंद्र हिऱ्याची शिवलिंगाची पूजा करतात. स्वतः भगवान विष्णू आपल्या सोन्याची शिवलिंगाची पूजा करतात. स्वतः म्हणजे प्रत्येक देव एका शिवलिंगाची पूजा करतात. म्हणून स्फटिकचं शिवलिंग लक्ष्मी 3 टाइम पूजा कर. किती टाइम कर. लक्ष्मी सकाळी पूजा करायची, दुपारी पूजा करायची, संध्याकाळी पूजा करायची. आपण किती वेळ करतो. सोमवार आणि गुरुवार नाहीतर काय सांगा. फक्त आम्ही जातो. सोमवार आम्हाला देवाला, मंगळवारी घरी गेला. आमच्यासाठी का सोमवारीच येतो ना. बरं इतर वेळेस नाही. प्रदोष पण करा. जो शनी प्रदोष करतो त्याच्या घरात संतान जन्माला येतो. ज्यांच्या घरात संतानच नाही अशा घरात शनी प्रदोष सांगितलं. भजन सकळ पूर्वी जो सोम प्रदोष करतो ज्याची संतान आई वडिलाला सेवा करत नाही, जी मुलं आई वडिलाच्या ऐकत नाही, आई वडिलापासून दूर राहतात, अशाने सोम प्रदोषच्या दिवशी महादेवाची पूजा करायची. मुलाला थोडं तीर्थ द्यायचं. आयुष्यभर मुलगा आई वडिलाची सेवा करेल. श्रावण बाळासारखं. कोणता प्रदोष केला पाहिजे. सोम प्रदोष केला पाहिजे. शनी प्रदोष ज्यांना धोत्र्याचं जर फुल व्हायला शनी प्रदोषच्या दिवशी. धोत्रा माहिती आहे ना तुम्हाला. जसं कधी कधी रुईचं फुल वाहतात. रुईचं फुल सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे. ते जर वाहिलं मारुतरायाला वाहताना आणि भगवान शंकराला 2च ठिकाणी वाहतात रुईचं फुल. रुईचं फुल वाहिलं तर शत्रूचं पासून भय नाही. कोणी आपलं शत्रुत्व करत नाही, कोणी त्रास देत नाही. तर तुम्हाला म्हणलं का रुईचं फुल वाहा. बऱ्याच महिला आल्या. बरं बाबा बरं झालं सांगितलं. म्हणे काय रुईचं फुल व्हायला लागलं. म्हणे तुला हाय कोण शत्रू असा. म्हणे माझी सासू. म्हणलं याच्यावर जगात कोणचंच फुल चालणार नाही. 10 फुलाने 1000 फुलं वाहिले तरी उपयोग होणार. कारण त्याच्यावर विलाज नाही. म्हणजे तुम्ही 10 तुमच्या मनात जर चांगला भाव असेल तर ते वाहा. एक फुल आहे. शेमीचं पान वाहिलं तर काय होतं. किंवा आपण हे जे वाहतो
कण्हेरचं फूल सर्व रोगाचं निर्दळन होतं. म्हणजे कण्हेरचं जर फूल वाहिलं तर सर्व रोगाचं निर्दळन, म्हणजे काही रोग घरात राहत नाही, म्हणून कण्हेरचं फूल वाहतात. त्याहीपेक्षा असं सांगितलं जातं की लक्ष्मीने पूजा केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. लक्ष्मी लक्ष्मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. तो अखंड शिवलिंगाची पूजा केली, या स्फटिक शिवलिंगाची पूजा केली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. लक्ष्मीने सांगितलं, लक्ष्मी तुला काय पाहिजे ते पाहिजे बोल. लक्ष्मीने सांगितलं, मला माझ्या भगवान विष्णूची चरण सेवा पाहिजे आणि तुमची भक्ती पाहिजे. माझ्या अंतःकरणात भक्ती कायम प्रगट झाली पाहिजे. म्हणून लक्ष्मीनं त्या ठिकाणी काशीमध्ये पहिल्यांदा लक्ष्मीच्या कृपेने बेलाचं झाड उगलं. तोपर्यंत बेलाचं झाड नव्हतं. लक्ष्मीने त्या दिवशी बेलाचं झाड उगलं, त्या दिवशी सोमवार होता. आणि म्हणून लक्ष्मीने सांगितलं, देवा आज लक्ष्मीच तन उत्पन्ने, म्हणजे आता त्याचं चिंतन करायला मला वेळ नाहीये. लक्ष्मीपासून हे बेलाचं झाड उगलेलं आहे. तोपर्यंत सगळे कमळाचेच फुलं व्हायचे. भगवान विष्णू सुद्धा 108 कमळाची फुलं व्हायचे. एक दिवस लपून ठेवलं. भगवान शंकरांनी परीक्षा पाहिली आणि मग मात्र एक कमळ निघाला. भगवान विष्णूने हे नेत्र कमळ काढलं. आपल्याकडे कमळ अजून आहे. हे कर कमल आहे, हे नेत्र कमल आहे, हे मुख कमल आहे, हे आपल्या हात सुद्धा, याला सुद्धा कमल म्हटलेलं आहे. देवाला वाटलं हे कमल आहे. एक डोळा काढला आणि भगवान शंकराच्या पिंडीवर राहिला. भगवान शंकर प्रसन्न झाले. बाबांनो, आजपासून तुम्हाला सुदर्शन चक्र देतो. त्या दिवशी सुदर्शन चक्र दिलं आणि माझ्या देवाला भगवान विष्णूला नाव पडलं, कमलापती बेलाचं झाड निर्माण. असं सांगितलं जातं की बेलाच्या झाडामध्ये एवढी शक्ती आहे. फक्त एक असं पसभर पाणी टाकलं ना आणि तेच पाणी आपल्या अंगावर ओढलं, जगातले जेवढे तीर्थ आहे तेवढ्या तीर्थाचं स्नान होतं. बेलाच्या झाडाला खिरीचा नैवेद्य दाखवून एखाद्या ब्राह्मणाला, एखाद्या संताला, एखाद्या आपल्या घरातल्याला जेव घातलं तर त्याच्या घरात कधीच दारिद्र्य राहत नाही, कधी गरिबी त्याच्या घरामध्ये प्रवेश करत नाही. काय करायचं? खीर नैवेद्य बनवायचा आणि बेलाच्या झाडाला दाखवायचं. बेलाच्या झाडाला कधी कधी वाटलं तर पाण्यामध्ये मध टाकायचं आणि बेलाच्या झाडाच्या मुळाला व्हायचं, वाहून घालून. याचा अर्थ सांगतो ते खोटं नाही, प्रत्यक्ष अनुभवाला येतं, प्रत्यक्ष येणार तुम्हाला. लक्ष्मीवर एवढे प्रसन्न झाले देव. लक्ष्मीने सांगितलं, लक्ष्मी आजपर्यंत तुझं नाव लक्ष्मी होतं, पण तू पूजा केल्यामुळे तुला आजपासून तुला महालक्ष्मी म्हणतील. काय म्हणतील? सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली, होवाळी लक्ष्मीने सांगितलं, देवा तुम्ही मला आता महालक्ष्मी केलं ना, मला तुमची भक्ती दिली, भगवान विष्णूची चरणाची सेवा दिली. मी आज वचन देते, जो सोमवार आहे, जो मंदिरात कोणी येईल, ऐका आता बारकाईनं सगळं. सोमवारच्या दिवशी मंदिरात जर महादेवाच्या कोणी गेलं आणि महादेवाच्या पिंडीवर एक बेलाचं पान वाहिलं आणि सोमवारचं व्रत केला तर मी त्याच्या घरातून आयुष्यात कधी जाणार नाही. हे वरदान सोमवारच्या दिवशी लक्ष्मी दिली. शिवमहापुराणात कथात किती वर्णन झालं. म्हणून सोमवार दिवस महादेवापेक्षा लक्ष्मीचा आहे, प्रसन्न करून घेण्याचा. समजतंय ना तुम्हाला सगळ्याला? बाबाजी काय सांगते कळतंय ना?
मग आता सोमवारी मंदिरात जायचं ना, नक्की ना? सोमवारी जाणार का नाही मंदिरात? कोणाला वाटलं आपल्या घरातून लक्ष्मी जाऊन कर्कशी यावं? हे बघा, शनिवारच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसले राहतात. कोणत्या दिवशी येते? म्हणून शनिवारच्या दिवशी आपण पिंपळाला काय घालतो? पाणी घालतो आणि प्रदक्षिणा करतो. रविवारच्या दिवशी तिथं अवदासी येऊन बसेल राहते. रविवारच्या दिवशी कोण येते? कारण तिची बहीण येते. बहीण असल्यामुळे मग रविवारच्या दिवशी सुद्धा मग पिंपळाच्या झाडाखाली जायचं नाही. मग जर रविवारच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली गेले की बरं झालं म्हणते, मला या, मला पण बोलवलं. ती आली तर मग घर सोडीत. म्हणून शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर पितृदोषाचा नाश होतो. पितृदोष तर भगवान शंकरच सगळ्याचे पितर आहे. म्हणून मातु भवानी पितू महादेवा सगळ्यांचे. आता सुंदर कथा आहे. एकदा असं झालं, एक शेतकरी राजा. आता शेतकरी राजा फार दुःखी आहे बिचारा. आमच्याकडं तर निफाडकडे तर थोडा गारा झाल्या, बाग गेले, कांदे गेले, अजून गहू होते ते गेले, आणि काहीच नाही. कोणाचंच लक्ष नाही, कोणी विचारत सुद्धा नाही शेतकरी राजाचं काय चाललं. बिचारा किती कर्जबाजारी झाला, किती कष्ट करायला, त्याला पाणी आहे का नाही आहे, त्याला काय त्याची नुसतं कोणी नोंदणी करायला आलं, कोणी येतं का? आयुष्यभर दुःखी बिचारा. लग्न करायचं तरी प्रश्न, घरात किराणा आणायचा तरी प्रश्न, कारण शेतीत पिकलं आणि ते नीट विकलं तर त्याला पैसा येतो. शेवटपर्यंत कष्टाळू आहे शेतकरी. सगळ्यांचा राजा आहे. शेतकरी पिकवतो म्हणून सगळे जगात आहे, नाही तर शेतकऱ्यांनी नाही पिकवलं ते काय खातील सांगा ना तुम्ही. लक्षात राहू द्या, शेतकरी राजा आहे आणि त्याचा मानपान ठेवला पाहिजे, सगळ्यांनीच ठेवला पाहिजे. म्हणून तो शेतकरी राजा भगवान शंकराची खूप पूजा करत होता, अतिशय पूजा करायचा. कर्मधर्म संयोग राहतो कधी कधी. एक दिवस असं गेला तो खळ्यावरती, खूप गहू होते त्याचे पिकलेले. खळ्याची ते पाहणी करत होता आणि तेवढ्यात एक नाग आला आणि दंश केला त्याच्या पोराला. एकूण ते एक मुलगा होता, त्याच्या तोंडातून फेस निघायला लागला. घाबरला तो, खांद्यावर टाकला, लेकरू घेऊन चालले. लेकरू मान टाकून दिलेली होती. अक्षरशः गावात आला, कोणीतरी डॉक्टर पाहू, कोणीतरी वैद्यराज पाहू. समोरून कोणीतरी आल्या. काय झालं तुझ्या मुलाला? म्हणे काही नाही, माझ्या मुलाला सर्पदंश झाला, नाक चावला, फेस आलेला आहे, त्याने मृत्यू झालेला आहे. असं कर म्हणे, माझ्याकडे एवढा जडीबुटी आहे, त्याच्या तोंडात टाकू. त्याच्या तोंडात टाकली, त्या मुलाने डोळे उघडले, मुलगा चांगला झाला. मुलगा आला परत. परंतु एक दिवस काय झालं, शेतकरी राजाने परत खूप उत्पन्न पिकवलं, मस्त अशी रास लागली गावात. त्याच्या सगळ्यात जास्त त्याला उत्पन्न झालं. परंतु मस्त आनंद वाटला त्याला. आणि रात्री एकदा इतका पाऊस झाला, त्याचे गहूच वाहून गेले, काहीच राहिलं नाही. मग देवाला सांगितलं, देवा एवढे विघ्न, मी त्रिकाल तुझी पूजा करतो, त्रिकाल तुला स्नान घालतो, त्रिकाल तुला नमस्कार करतो, तुला दूध दही अभिषेक करतो, आणि माझ्याच घरात विघ्न येतात. आजपासून तुझ्याकडे मी येणार नाही, तू माझ्याकडे बघू नको. कारण का, आता माझे गहू वाहून नेले. मंदिरात गेला आणि जर डोकं आपटायला लागला. देवा तुझा दुःखाचा डोंगर दाखवताय, तुझी 3 वेळेस पूजा करून
काही काही लोकांची लगेच भावना उठून जाते. देवाला एवढं मंदिरात जातो, देवाची एवढी पूजा करतो, देवाचा एवढा अभिषेक करतो, बाबाजीची एवढी आयुष्यभर सेवा केली, का काय एवढं माझं दुःख वाटायला आलं, काय कारण? देवाच्या तिथं डोकं आपटायला आलं. माझं भोले बाबा प्रगट झाला. सांगितलं, बाबा तुझ्या मुलाचं आयुष्य काळ आला होता आणि तेवढंच होतं, पण तुझी त्रिकाल पूजा होती. तुझ्या पूजामुळं तुझा मुलगा ज्यावेळेस तुझ्या पाठीवर तू घेऊन चालला खांद्यावरती, त्यावेळेस तुझ्या समोर दुसरा तिसरा कोणी नाही, त्या वैद्य राजाच्या रूपात जी जडीबुटी दिली ती मी दिली आणि तुझ्या मुलाचं आयुष्य वाढवलं. लक्षात डोळे उघडून मग देवा माझे गहू का वाहून गेले? ऐका जरा, म्हणजे त्याच्यात तर काय काय दोष होता? अरे बाबा म्हणे तुझे गहू खूप झाले, परंतु गावात कोणाला एवढे गहू झाले नाही म्हणून कोणीतरी दुश्मनाने येऊन त्याच्यावर पूर्ण विष टाकला, गव्हामध्ये पेरून दिलं, विष सगळं टाकून दिलं, आणि ते जर विष खाल्लं असतं तर सगळं घर गेलं असतं. मी रात्रभर पाऊस पाडला आणि तुझे गहू वाहून टाकले आणि तुला वाचवलं. किती सांभाळित होतो. मग साष्टांग दंडवत केला, देवा आता नाही पूजा सोडणार, तू तर वेळोवेळी आम्हाला, बाबाजींनी सुद्धा किती 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 लीला केलेली आहे, किती काय काय तुम्हाला बाबाजींची लीला सांगवा. म्हणून आपण भाग्यवान असं शिवमहापुराण कथा श्रवण करतात. हे बघा लय संकट आलं, एक मातीचं शिवलिंग बनवायचं, ऐका, आणि हे शिवलिंग घरी बनवायचं. चांगलं बेलाच्या झाडाखालची माती घ्या किंवा एखाद्या शिमीच्या झाडाखालची माती घ्या, नंतर रुईच्या झाडाखालची माती घ्या, ती घरी आणा. तुम्हाला जर संपत्ती संतती सगळ्या गोष्टी अनुकूल पाहिजे असेल, अडचणीतून दूर व्हायचं असेल, अंगावर एखादा रोग झालेला असेल, अनेक प्रकारचं तुम्ही पीडित असेल, अनेक प्रकारचे तुमच्यावर संकट कोसळले असेल, तर एक शिवलिंग घरात बनवायचं, मातीचं शिवलिंग बनवायचं. कारण आतापर्यंत दशरथ महाराजांनी मातीचं शिवलिंग बनवलं, प्रभू रामचंद्राने वाळूचं शिवलिंग बनवलं, आणि चंद्राला ज्यावेळेस क्षयरोग झाला, स्वतःच्याच सासऱ्याचा शाप झाला. कारण 27 कन्या देऊन रोहिणीमध्ये जीव आहे, बाकीच्या मुलींनी बापाकडं ग्रहण केलं की दादा आम्हाला जीव लावित नाही, म्हणून पहिल्यांदा समजून सांगितलं, शेवट शाप दिला, जा चंद्रा तुला क्षयरोग होऊन जाईल. चंद्राला रगत भीती झाली, सगळ्या अंगातून दुर्गंध सुटला आणि सगळ्यांनी समजलं का आता मात्र चंद्र जगत नाही. अशा वेळेस चंद्रानं विचार केला की आता ही रगत किती जायची कशी, माझा क्षयरोग जायचा कस काय. म्हणून चंद्राला ब्रह्मदेवानं सगळ्या संतांनी सांगितलं की चंद्रा मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनव, प्रभा क्षेत्रावर जाय. 6 महिने वाळूचं शिवलिंग बनवलं, मातीचं शिवलिंग बनवलं, आणि 6 महिन्यातून त्या शिवलिंगातून माझा भोलेनाथ प्रगट झाला. तो म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ भगवान की जय. पहिलं ज्योतिर्लिंग भगवान शंकराचं. आणि सांगितलं काय म्हणतो चंद्र, चंद्राने सांगितलं बघा ना देवा, माझ्या अंगावर किती रगत पिती, किती क्षयरोग झाला. मातीचं शिवलिंग बनवल्यामुळं, वाळूचं शिवलिंग बनवल्यामुळं त्याच्यातून देव प्रगट होऊन त्याच्यावर कृपादृष्टी केली आणि चंद्राचा क्षयरोग गेला. पहिलं ज्योतिर्लिंग आहे. एका जनार्दन शिवा, एका जनार्दन शिवा.
शिवमहापुराण कथा आपण ऐकत आहोत. एक सौम्यती नावाची एक मुलगी होती, ब्राह्मणाची होती, चांगली होती, चांगल्या घराण्यात तिचं लग्न झालं. पण तिच्या पतीला काही रोग झाल्यामुळं पती ही लोक सोडून निघून गेले. आता ती तरुण होती, वडिलांनी सांगितलं आता जाऊ दे, कशाला राहते तिकडे, राहा आपल्या इथंच. परंतु कर्मधर्म संयोगाने तिचा धर्म चुकला, वर्म चुकलं. हे बघा बाबांनो, आपल्याला एक स्वाभिमान आहे बाबाजींच्या कार्याचा, बाबाजींच्या संतांचा, बाबाजीचा, की त्यांनी काही गोष्टी आपल्याला शिकवल्या. नेम बाबाजी म्हणायचे, जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा. खरं आहे ना? 4 गोष्टी बाबाजींनी दूर ठेवल्या. परदान, परदारा, पर अन्न, पर निंदा आणि परश्री. या 4 गोष्टी बाबाजींच्या ज्यांनी पाळल्या ना, तो जगात ब्रह्मज्ञानी आहे, जगात सर्वात श्रेष्ठ आहे. ही बाबाजी पालखीत असायची. जुने लोक आहे, तुम्ही सांगायला काही गरज नाही. परंतु त्यांनी पालखीतून बसून काय करायचे, पहिल्यांदा पालखी बाहेर काढली की बाबाजी पालखीत बसली की महिला मंडळाला काय करायचे, हात जोडायचे. तुम्ही कोण आहे, माझ्या माता आहे. कोण म्हणायचे, जनार्दन स्वामी, असे तुम्हाला हात जोडायचे. म्हणून जनार्दन स्वामींनी सर्वांकडे माता ह्या दृष्टीने पाहिल्यामुळं, हे बघा, म्हणून बाबाजी म्हणायचे की भाऊ पायाला स्पर्श करू नका. काय म्हणायचे बाबाजी? तुम्हाला असं वाटत असेल की बाबाजीने आयुष्यभर स्पर्श करू दिला नाही, त्याचं कारणच एक होतं, आई मानल्यानंतर आपण कोण होतो, मुलगा होतो. आणि मुलाच्या आईने कधी पाय पडायचं असतं का? काय मोठी जिज्ञासा होती सद्गुरू जनार्दन स्वामींची, काय मोठी शिकवण होती. स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत घे सोडू नको. प्रत्येकाच्या रोमरोमात का बाबाजी आहे? आम्ही आता हरिद्वारला जातो, आमचे एवढे मोठे संत आहे, ते ओम नमो नारायण म्हणतात, परंतु आपण लोक दिसलो का ते म्हणतात जय जनार्दन, बाबाजीचे भक्त आले. म्हणजे पूर्ण भारतात सद्गुरू जनार्दन स्वामींचं नाव घेतलं की माणसाला हे होतं. हे बघा, एकदा जनार्दन स्वामी पूजाला चालले होते, गाडीत पूजा करत होते, ट्रकमध्ये पूजा करत होते, आणि एक मुलगा पतंग उडवत होता. पतंग, त्या पतंगाच्या दोराची सावली फक्त गाडीवर पडत होती. तो पतंग उडवताना दोऱ्याची सावली गाडीवर पडली, तरी बाबाजीने सांगितलं भाऊ पूजा नाही करायची. म्हणजे बाबाजी काय झालं, पण तुम्हाला नाही दिसलं का तो पोरग पतंग उडवतो, त्याची सावली दोऱ्याची गाडीवर पडली. लक्षात घ्या काय दक्षता होती, किती दक्षता होती. एवढी दक्षता मध्ये बाबाजीला कळालं, जनार्दन स्वामीला. म्हणून काही झालं ना, बाबाजींच्या चौकटीत जर राहिलं ना तर आपल्याला केसाला सुद्धा धक्का लागत. म्हणून जनार्दन स्वामीने जे नियम काढले ना, जो पडेल माझ्या नेम म्हणतो ना आपण, त्या भगवान शंकर अशी देवता आहे जगामध्ये, विश्वामध्ये, की पांडुरंगाने सुद्धा इथं धारण केलेलं आहे. देवाला पांडुरंगाने इथं पिंड आहे, इथं ह्या ठिकाणी ठेवलेली, पांडुरंगाने सुद्धा देवाला इथं धारण केलं आणि महादेवानं इथं धारण केलं. महायोग संत पंढरपुरामध्ये राहतात, सगळ्यांनी कथा ऐकलेली, पण ऐका. आणि पंढरपुरामध्ये राहत असताना एका वाणीने नवस केला होता की पांडुरंगा, मला मूलबाळ झालं ना तर मग माझ्या कडून तुला काय करेल, कमराला सोन्याची आपली चांदीची साखळी करेल. अहो खरंच, आता जसं बाबाजीकडं कोणी यायचं, बाबाजी भस्म द्यायचे, बाबाजीकडे का दुसरं भस्म म्हणजे सर्व. आता तुम्हाला माहिती, जातेगावच्या डोंगरावर 75 वर्षाची म्हातारी गेली बिचारी,
गेली बाबाजी बाबाजी माझ्या सोनाला मूल बाळणे. बाबाजीने सांगितले हे घे बाई, माझ्या काही हातात नाही, माझा देव काम करेल, घे घे. ती आली घेऊन भस्म घेऊन त्या सोनाला. तर ती शिकलेली अलीकडे बरंच जास्त पुस्तकं शिकलेली ती. हा आणि असं राखेने परत कोण म्हणलं ती राखेने परत तिने फेकली. आणि ती म्हातारी होती तिची देश राहत हे फेकू नको इकडे घे म्हणती भस्म. तिने खाल्लं. का बाबा बरोबर आहे का नाही? तो मुलगा आहे अजून म्हातारीला झाला हे तसंच राहिलं. पुत्र शोकाचे होईल शिवाय ज्यांना पारेश्वराच्या मंदिरात प्रत्यक्ष दर्शन झालं, तिने बापाने घरी आणलेले तिच्याकडून धर्मकर्म चुकलं, वाईट वाटलं बापाला. बापाने जंगलात काढून दिलं तिला. तू कशाला राहते कलंक लावतेस? जंगलामध्ये तिने एका शिकारीशी लग्न केलं. तो दररोज पक्षी मार, आमक मार, फरण मार चालायचं काम त्याचं. तो मद्यपान करायला लागला, ही करायला लागला. तो मांस खायला लागलाय, ब्राह्मण असून ही खायला लागली. सगळे संस्कार त्याचे झाले. आता संगती संग दोषा, जशी संगत करो सज्जन की तो बाता. म्हणून चांगलीच संगत पाहिजे असली तर चांगलं मिळतं. पण अशा संगतीला गेली ती काही दिवसांनी. एक दिवस तिला भूक लागली आणि तिचा शिकारी करणारा पती निघून गेला होता कुठेतरी. हिला रात्री भूक लागली आणि रात्रीच गोठ्यामध्ये अनेक प्राणी होते. काही बकरे होते, काही वासरं होते, काही अनेक प्रकारचे काही मेंढरं होते, सगळे बांधलेले होते. ही त्यावेळेस लाईट नव्हती. ती रात्री गेली सुरी घेऊन. आणि रात्री सुरी घेऊन गेली. रात्री तिला 12 वाजता काही लोकांना सवय खायची. 12 वाजता कधी खाऊ? 12 वाजता खाणं म्हणजे भूताला आमंत्रण देणं. आता बरेचसे लोक 12लाच खात्या. 12 वाजता जागतात मोबाईलमुळं. म्हणून तिने 12-1च्या दरम्यान तिने ते कापायला गेली. तिला वाटलं एखादं बकरू कापू राहिले, पण तिने वासरूच कापला. ऐका काय कापलं? वासरू कापलं. ब्राह्मण होती, संस्कार चांगले होते, पहिले जुने संस्कार तिला आठवले. आणि एक तिच्या मुखातून फक्त 2च वेळा निघाला शिव शिव हा शब्द निघाला. कारण तिने पाहिलं अरे आपण मारला, आता वासरूच मारला. भुकेच्या सपाटात तिने खाऊन घेतलं होतं. आणि मग मात्र त्या महापातकामुळं पुढच्या जन्मी ती चांडाळी योनीत गेली. जन्मताच आंधळी जन्माला आली. जन्मताच कुष्ठरोग झालेला होता. आणि जन्माला आली आणि आई वडील तिला सोडून गेली. एकटीच राहिली. कारण मागचे कर्म याच्यात फेडायला आले तिला. डोळ्यात आंधळी आहे, अंगाला कुष्ठरोग झालेला आहे आणि काही नाही. वृद्धावस्थेपर्यंत तिला कोणी काही देत नाही, जवळ खायला सुद्धा देईना. एक दिवस असा उजाडला की तिला कळालं की लोक कुठंतरी चालले. म्हणून तिने सांगितलं की मला येऊ द्या. असं तिला वडीत ताडीत कसं तरी नेलं तिथपर्यंत. पण ते होतं गोकर नक्षत्र, फार महान नक्षत्र होतं ते. तिथं गेल्यानंतर ही तिथं भीक मागायला लागली. अरे मला कोणी खायला द्या रे. ते होतं शिवरात्रीचा दिवस. सगळ्यांनीच महाशिवरात्रीचं व्रत केलेलं होतं. अरे मला खायला द्या कोणीतरी, भिक्षान देई. आता तिथं कोणाकडे काय असणार, भिक्षाच नव्हती काही. एका जणाने बेलाचं पान घेतलं आणि तिच्या हातावर ठेवलं. बेलाचं पान हातावर ठेवताच तिला वाटलं काहीतरी खायचं आहे. तिने असं वास घेतला. याचा अर्थ कधी कधी देवाचं फूल बेल पिंडीवरून उचलावा, आपल्या कपाळाला लावा, आपल्या दोन्ही डोळ्याला लावा आणि त्याचा सुगंध घ्यावा. गंध आतमध्ये गेला पाहिजे आणि मग ते निर्माल्य बाजूला टाकून द्यावं, असं शास्त्र आहे. परंतु तिथलं घ्यावा फुल. कधी कधी आपल्या डोळ्यात, दोन्ही बाजूच्या डोळ्याला लावा, आपल्या कपाळाला लावला, त्याचा सुगंध घेऊन बाजूला ठेवून द्यावा. परंतु तिला असं सुगंध घेतला आणि जे पाहिलं तिला राग आला. अरे काहीतरी पान पिन दिसतं, जे फेकलं. मागच्या जन्मातलं शिवशिव तिला ह्या जन्मात काम आलं. ते बेलाचं पान नेमकं पिंडीवर जाऊन पडलं. भाग्यवान आहे का नाही?
आपण तर किती भाग्यवान, आपण सोमवारच्या दिवशी जातो, प्रदोषच्या दिवशी पूजा करतो. हिने पूजा म्हणून फेकलं का, जे फेकलं कुठं पडलं, पिंडीवर. दुसऱ्या वेळेला रात्रभर तिथं पूजा चालू होती आणि पूजा चालल्यानंतर तिला तिथं प्रदक्षिणा घडली, शिवरात्रीचा उपवास घडला आणि दुसऱ्या दिवशी काही पोटात नसल्यामुळे तडफडत तडफडत चालली आणि मंदिराच्या पायरीवरच तिचा प्राण गेला. कैलासातून तिला विमान आलं आणि भगवंताच्या तिला दरबारात नेलं. तिने त्यावेळेस तिला डोळे मिळाले, सगळे मिळालं आणि भगवंतापुढं हात जोडले, देवा माझ्या वाईट कर्माचं एवढं चांगलं फळ कसं काय मिळालं. भगवान शंकराने सांगितलं, शिवरात्रीच्या दिवशी जर कोणी पूजा केली, एक बेलाचं पान वाहिलं, थोडं दूध नाही वाहिलं तरी चालेल, दर्शन घेतलं तर पूर्ण वर्षाची पूजा केल्याचं फळ मिळालं तुला, म्हणून तू आज कैलासात. कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती, कर्जबाजारी असेल, अतिशय कंगाल असेल, ज्याचं आत्मबल कमी पडलं असेल, अतिशय कमजोर झालं त्याचं मन, म्हणतात थोडक्यात दिल त्याचं एकदम कमजोर झालं, तर अशा लोकांनी काय करायचं, जो डाळिंब आहे त्याचा रस काढायचा आणि महादेवाला स्नान घालायचं, रस व्हायचा. अतिशय कंगाली असेल, अतिशय कर्जबाजारी असेल तर महादेवाला त्याने कशाचा रस व्हायचा, डाळिंबाचा रस काढायचा. संपत्ती आणि समृद्धी वाढवायची असेल तर आंब्याच्या दिवसात आंबा रस, आपण आंब्याचा रस काढायचा आणि महादेवाला व्हायचा. जर आपण भगवंताला नुसतं पाण्याने अभिषेक केला तर घरामध्ये कलह होऊ शकत नाही, कोणाची कटकट होऊ शकत नाही, कोणाचा झगडा होऊ शकत नाही. आणि त्याच्यात जर आपण गंगेचं जेल टाकलं तर अजूनच उत्तम. जर आपल्याला लय दुःख असेल, अनेक प्रकारची चिंता असेल, त्याच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर कुशा घ्यायचं, एक गवत असतं, पाण्यात टाकायचं आणि ते पाणी देवाला व्हायचं, महादेवाला. जर आपल्याला मकान आपलं पूर्ण होत नसेल, आपलं दुकान चालत नसेल, विशेष म्हणजे आपल्याला अतिशय दरिद्री असेल, अतिशय कष्ट असेल तर त्यांनी शुक्रवारच्या दिवशी उसाचा रस काढायचा आणि महादेवाला व्हायचा. त्यानंतर सांगितलेलं आहे की पाण्यामध्ये आपलं मध टाकायचं. ज्याचा व्यापार चालत नाही, ज्याच्या घराला नजर लागली असेल, अनेक प्रकारचं बंद झालं असेल तर त्याने पाण्यामध्ये मध टाकून देवाला स्नान घालायचं आहे. आणि ज्याला रोग, त्याच्या आयुष्यात काही रोग त्याचा पिसच सोडत नसेल आणि एक रोग झाला का एक रोग त्याच्या पाठीमागे महारोग जरी झाला असेल, त्याने मोहरीचं तेल घ्यायचं आणि महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. विशेष लक्षात राहू द्या. आणि एखाद्याला खूप दुश्मन त्रास देत असेल, अनेक प्रकारचे नसताना आपलं नाव घेत असेल तर त्याने पिवळी मोहरी घ्यायची आणि महादेवाला व्हायची. ज्याला गर्भसंतान राहत नाही आहे, विशेष म्हणजे संतान सुरक्षित राहत नसेल तर त्याच्यासाठी पण सांगितलेलं आहे. विशेष महादेवाच्या या पूजनानं जे काही आपल्याला मिळतं, विशेष आपल्याला एखाद्याला अडीअडचणी असेल तर आपण त्याचंही चिंतन आपण उद्या करणारच आहोत, की जेणेकरून आपल्या घरामध्ये दिवा असतो, दिवा, तो दिवा कधीच बदलायचा नाही, आयुष्यात बदलायचा नाही. जेवढा जुना दिवा झाला तेवढं चांगलं. आणि एखाद्या वेळेस आपल्या घरात एखाद्याचा रोग बरा होत नसेल
तर त्या दिव्याला असं थोडंसं पाणी टाकायचं, ते पाणी धुवायचं आणि त्या माणसाला प्यायला द्यायचं, त्याचा तत्काळ रोग नष्ट होतो. एवढं दिव्यामध्ये शक्ती राहते, लक्षात राहू. एक एक या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. म्हणून आपलं एवढं मोठं भाग्य आहे की असं शिवमहापुराण कथेमध्ये वर्णित आहे. जे आहे ते तुमच्या पुढे आम्ही मांडतो. जर नुसतं बेलाचं पान चुकून पिंडीवर पडलं तर भगवंत जर एवढं कैलासाचा दरवाजा उघडत असेल तर आपण भगवान शंकराचे शिवमहापुराण कथा श्रवण करतो आहोत. आपल्यासाठी जर कदाचित भगवान शंकर तुमची पिंड स्वप्नात आले असेल, तुम्हाला भगवान शंकराचं थोडंसं जर आपल्या डोळ्यापुढे तर दिसत असेल तर समजायचं भक्तीचं दार भगवान शंकराने तुमच्यासाठी मोकळं केलं. ही या ठिकाणी जय श्री शिव कथा ते तापवायचं नाही. सकाळी सकाळी त्याच्यात जर साखर टाकली आणि ते महादेवाला आपल्या लेकराकडून वाहून घेतलं तर मुलाची बृहस्पती सारखी बुद्धी होती. अतिशय हुशार मुलगा होतो. फक्त दुधामध्ये साखर टाकून गोड दूध महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. एखाद्याचं लग्नच होत नसेल तर त्याने कमीत कमी लिंबाच्या झाडाला जरी पाणी टाकलं तरी त्याचं लग्न वेळेवर होतं. विशेष म्हणजे उद्या भगवान शंकराचा शिवविवाह आहे, अतिशय महत्वाचं आहे. ज्याने लग्नाला जरी आलं महादेवाच्या, पुढचं नाही सांगत तुम्हाला, मूग घ्यायचे, मंगळवारच्या दिवशी भिजायचे आणि ते मूग बुधवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर जर वाहिले 5 बुधवार तर माणूस कितीही अडी अडचणी असल्या लग्नाला तर लग्न झाल्याशिवाय राहणार. मूग व्हायचे. 108 गहू घ्यायचे किंवा 1,00,000 गहू मोजून घ्यायचे. आता ते पुढच्या वेळेस सांगितलं, सगळं आत्ताच सांगितलं तर उद्याचं चिंतन राहून जाईल. आपलं थोडंसं अजून चिंतन आहे. सगळ्यांनी गोड असं भजन करूया आणि भजनानंतर फक्त तुमचे 15 मिनिटं घेईल, कारण 15 मिनिटं राहिलेले जास्त वेळ घेणार नाही. 10 वाजता आपण आरती करूया. पण सर्वांनी आमच्या पाठीमागं म्हणायचं, शंकर जी का डमरू बोले रघुपती राघव राजा,
म्हणून ही भगवान शिवशंकराची गोड अशी शिव महापुराण कथा आहे, जी व्यथा निवारण करते. 2-5 मिनिटात छोटस एक हे घेऊया की किती गोड ही कथा आहे. अतिशय चिंतनीय आहे. अतिशय भाग्यशाली जे असतात तेच ऐकतात. तिथून एक पाऊल जरी तुमच्या इकडे शिव महापुराण कथेकडे पडलं ना, तर कितीतरी यज्ञाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. विशेष भगवान शिव म्हणलं की सर्व पापाचं शालन होतं. कितीही दुःख असेल, डोंगरा एवढं दुःख असू द्या, परंतु ह्या कथेत येऊन बसले नाश हो. एकदा असं झालं, भगवान शंकराची काशीमध्ये पूजा चालू आहे. एक ब्राह्मण जोडी आहे, मुलबाळ नाही. भगवान शंकरला खूप बेलाची पानं वाहिली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. जा, मुलगा होईल, पण 14च वर्ष त्याचं आयुष्य राहील. किती वर्ष राहील? कधी कधी चांगली मुलं जन्माला येते पण आयुष्य खूप कमी असते. कधी कधी चांगले माणसं जन्माला येते पण आयुष्य खूप कमी असतं. 13 वर्षापर्यंत लय आनंदात होतं घर, पण 14 वर्षाला आईच्या डोळ्याला पाणी यायला लागलं. आई काय रडतेस तू? मला पाहिलं कायम रडते. का बरं रडते? माझ्याकडून काही चुकतं का? मुलगा म्हणे, बाळा तसं काही नाही, पण तुला 14च वर्षाचं आयुष्य दिलं. म्हणे कोणी दिलं? म्हणे भगवान शंकर. म्हणे त्याच्या पद्धतीनं आयुष्य वाढवायचं का कमी करायचं? कारण संहार करणारा तोच आहे. त्यांनी ठरवलं ना, अकाल मृत्यू हरणम. नुसतं शिव 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 म्हणून जर रस्त्याला लागलं ना, तर त्याला कधीच रस्त्यावर मृत्यू येणार नाही. एवढी शक्ती त्याच्यात आहे ना. आई तू म्हणते 14 वर्षाचं. तेवढ्यात एक संत आले, म्हणे एक काम करा, कोणाच्या संतांचं जर आशीर्वाद मिळाला तर आयुष्य वाढू शकतं. म्हणून ते गंगेवर जाऊन बसतो. त्या मुलाला घेऊन ब्राह्मण, देवता, पिता आणि मुलगा गंगेवर बसले. तेवढ्या सप्तऋषी स्नानाला चालले होते. सकाळी खाड 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 खडखड असे निघाले, खडा वाजत चालल्या. गंगेपर्यंत आले. त्यांनी पाहिलं, अरे साधू संत येत आहे. पहाटेच उठलेले होते. आणि म्हणून जो पहाटे उठतो, हे बघा, ज्या मुलांना जगात कीर्ती करायची असेल तर त्यांनी पहाटे उठवावं.
सोना म्हणजे सकाळी अजिबात झोपायचं नाही. ज्याला सोन्यासारखं जीवन जगायचं असेल त्यांनी सकाळची झोप मोडली पाहिजे. ज्याला कीर्ती, ज्याला जगात फार मोठ्या ऑफिसर व्हायचं असेल, फार मोठ्या पदाला जायचं असेल, त्यांनी पहाटे 5ला उठून सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं पाहिजे. आणि म्हणता आले तर विधिमान हनुमान चालीसा म्हणा, पण पहाटे उठणारा मुलगा जगात सगळं जग त्याला वंदन करतं म्हणून पहाटे उठतो. पण आता 12 वाजता जागतेले, सकाळी 10ला उठतो. आम्ही किती वाजू दे, आम्ही रात्री 2ला जाऊ आता, परंतु पहाटे 4:30ला आवाज येणार, उठा, काय झोपले. सकाळी उठायचे. आपण उठा, जागला तो जागला, झोपला तो सकाळी उठा. ते मुलगा सप्तऋषी पाहिले, ब्राह्मण देवाने नमस्कार केला, सप्तऋषीला मुलानेही नमस्कार केला. त्या सप्तऋषीच्या मुखातून निघून गेला काय, आयुष्यमान भव. ब्राह्मण देवतांनी सांगितलं आयुष्यातले 3च दिवस तुम्ही म्हणता आयुष्यवान, म्हणे आमच्या मुखातून निघालं. चला ब्रह्मदेवाकडे घेऊन. दिंडी निघाली ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवाने सप्तऋषीला पाहिलं, दरवाजा उघडला, अरे या 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 या. सप्तऋषी नमस्कार केला, ब्राह्मणाने नमस्कार केला, ब्राह्मणाने नमस्कार केल्यानंतर मुलाला सांगितलं तू घे नमस्कार करून. त्यावेळेस ब्रह्मदेवाचं दर्शन घेताना मुलाने दर्शन घेतलं, ब्रह्मदेवाकडूनच निघून गेलं आयुष्यमान भव. सप्तऋषी म्हणे आमचं सुटलं, कारण का, आमचं काम आहे देवापर्यंत न्यायचं. ब्रह्मदेवाने सांगितलं एक हात माझ्याकडे नाही, मी उत्पन्न करू शकतो, ही संतती सगळी उत्पन्न करू शकतो, पण त्या याच्यात टाकायचे हे टाकू शकतो, पण हे खातं नाही की आयुष्य द्यायचं खातं माझ्याकडे, हे भगवान शंकराकडे आहे. मग ती दिंडी निघाली. ब्रह्मदेव आले म्हणून भगवान शंकर, देवा ब्रह्मदेवा नमस्कार करतो. त्या सप्तऋषीने ब्रह्मदेवाने सगळे नमस्कार केला, ब्राह्मणांनी नमस्कार केला, आणि हळूच मुलांना पुढे केलं. ते लहान लेकरांनी नमस्कार केला, आणि माझ्या भोले बाबाच्याच मुखातून निघालं आयुष्यमान भव. आता कोण मारील त्याला. ब्रह्मदेवाने सांगितलं आमचं काम झालं देवा, म्हणे आता तुम्ही निघा, आता हे माझं खातं आहे, मी पाहून घेतो. त्या मुलाने नमस्कार केल्यानंतर सांगितलं इथं बस. त्याने शिवलिंगाजवळ बसला आणि अखंड नामस्मरण करायला, नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय. भजन चालू झालं, नम शिवाय नम शिवाय नम शिवाय. 12चा टाइम होता दुपारचा. कंप्लीट 12 वाजता गळ टाकला यमान, ओढला, पिंडी जवळून ओढला, मुंडक खाली पडलं. माझा भोले बाबा तिथून त्या शिवलिंगातून प्रगट झाला. दुसरा नेत्र उघडला, काळाला जाळायला सुरुवात. काळ जळताना त्या लेकराने पाहिलं, देवा हे देवा महादेवा, काळाला जाळू नका, काळ आहे म्हणूनच लोक तुमची पूजा करतात. विनंती करतो, कालकंठम कालमृत्यू कालाग्निकालाशनम नमामि शिरसा देवम किन्यमूर्तो परिषद. हे देवा मी तुझी स्तुती करतो. देवा एवढे प्रसन्न झाले. महादेव काळालाही वाचवलं आणि त्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवला, स्पर्श केला. जा, तुला 14 वर्षाने 14 कल्प आयुष्य देऊन टाक. किती आयुष्य दिलं? काय नाव त्या मुलाचं? मार्कंडे. मार्कंडे काय नाव आहे?
आजही मार्कंड डोंगरावर आहे, मार्कंड ऋषी अजूनही धक्का नाही. म्हणून बाबांनो, शिवमहापुराण कथा ऐका. माणसाला शेवटपर्यंत दुःखही राहणार नाही, शेवटपर्यंत कष्ट होणार नाही आणि आयुष्याचा क्षण, शेवटचा अंत, कालेचे मावेचे अंत, जी गती असेल ती चांगली होईल. त्यासाठी ही शिवमहापुराण कथा आहे. जेणेकरून तुम्ही सर्वांनी अगदी गोड करून ऐकताय. तुम्ही भाविक भक्तगण सद्गुरू जनार्दन स्वामींचा सहवास लाभलेले आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरण स्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीत आपल्याला बसता येतं. हेच आपलं भाग्य आहे. ज्यांच्या जवळ आपल्याला बसायला भेटलं, ज्यांच्या भूमीत आपल्याला भेटलं, असं आपलं जन्मजन्मीचं पुण्य उदायला आलं. तेव्हा आपण या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी शिवमहापुराण कथा श्रवण करतो आहोत. हे आपलं भाग्य आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या, गुरुमाऊलींच्या आणि शिवमहापुराण भगवान शिवशंकराच्या चरणावर समर्पित करूया. आणि आरतीसाठी कोण असेल त्यांचं नाव घेतलं जाईल. आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. सर्वांनी अगदी अंतःकरणातून भगवान शंकराचं उद्या शिव विवाह आहे. 8 वाजताच्या त्यांनी येऊन शिवविवाहाला सगळ्यांनी हजेरी लावायची. अगदी गोड एक कपडा राहील, सुंदर एकाच वेशामध्ये आले तर चांगलं राहील, गोड दिसेल. सर्वांनी आरतीसाठी पुढे यायचं आहे. जे जोडी कोणी जाऊन स्टेजवर खालूनच सर्व खालीच आरत्या करतात. शुभ करता दुःखहर्ता वरता विघ्नाची शिवपुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में दाना दीजिए। शिवपुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में दाना दीजिए। ये महाग्रंथ है शिवपुराण, सन्मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला।
राम करा तेरी साथ संसार कल्याणकारी कराया दूर तेजाची ज्योती प्रेम करो आरती बाबाजी पण सर्वांना आग्रहाची विनंती की आपण आपल्या आपल्या जागेवर बसून घ्यायचे. या ठिकाणी आताच आपण ज्यांच्या मुखारविंदीमधून शिवलीला आपलं शिवपुराण या ठिकाणी ज्यांच्या मुखातून आपण ऐकलं असे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी श्री गुरुजी बाबांना सर्वांना विनंती करेल की एक वेळ सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. बाबाजीला विनंती करेल की आपण सुद्धा या ठिकाणी 5 मिनिटं थांबावा, कारण की जे बाहेरून आलेले भक्त ज्यांना ते तारखेसाठी आलते बाबाजी. बर या ठिकाणी आजचे अन्नदाते
बाबासाहेब देवराव भोसले यांचा सकाळी पोह्यांचा नाश्ता होता.